नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या बॉम्बे हायकोर्टच्या पदभरतीमध्ये संगणकावर आधारित पीवायक्यू जे आहेत त्याच्या 8व्या लेक्चर सीरीजमध्ये आज भेटत आहोत. तर त्या अगोदर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी 2 अनाउन्समेंट आहेत आपल्या माध्यमातून, क्लासच्या माध्यमातून. त्यातनं आपण परीक्षाभिमुख जी संगणक बॅच लॉन्च केलेली आहे मात्र 49 रुपयामध्ये. त्यामध्ये तुम्हाला बेसिक जे संगणकाचे जे प्रश्न असतात त्याची प्रॅक्टिस आणि त्याचबरोबर तुम्हाला लेक्चर अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत की जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने 10 मार्क तुमचे हक्काचे जायला नको. तर ते आणि त्याच्यानंतर दुसरी अनाउन्समेंट तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासासोबतच प्रश्नपत्रिकांचा सरावही तेवढाच महत्त्वाचा आहे. तर त्या अनुषंगाने आपण मात्र 75 रुपये या माफक दरामध्ये 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज असेल किंवा मग कम्प्युटरशी संबंधित जे काही बॅच आहे त्याचा ॲक्सेस मिळेल. तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया इथे. तर आपला पहिला जो प्रश्न आहे बघा इथे की वी कॅन इनपुट ऑडिओ साऊंड्स थ्रू डॅश डिव्हाइस. पर्याय क्रमांक 1 माऊस, दुसरं मायक्रोफोन, तिसरं हार्ड डिस्क आणि चौथं मायक्रो प्रोसेसर. तर पर्याय क्रमांक 2 मायक्रोफोन हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता समजा मी जे काय बोलते तर तुमच्या सर्वांपर्यंत कसं पोहोचतं? हा माईक आहे, मायक्रोफोन आहे, मी याच्यात बोलते ते त्या ऑडिओ तो कॅप्चर करत आहे, त्या व्हिडिओ सोबतच समांतर पॅरलल तो रन करत आहे, त्यामुळे तो तुमच्यापर्यंत पोहोचत, डिव्हाइस पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. म्हटलं हा काय झाला मायक्रोफोन झाला ना. तसंच बघा तुम्ही फोनवर जेव्हा बोलता किंवा ब्लूटूथवर बोलता, ब्लूटूथ कनेक्ट आहे तुमच्या फोनला समजा, ते जे बोलताय तुम्ही ते कॅप्चर करताय ना, ऑडिओ फाईल त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत जाते ना. हेडफोन वायर्ड हेडफोन लावले तर माईक तुम्ही तोंडाजवळ पकडाल तेव्हा तो आवाज जाईल ना. तर ह्या गोष्टी म्हणजे काय, मायक्रोफोन माईक हा जो रिसिव्हर आहे तो रेकॉर्ड करतोय तो ऑडिओ आणि ती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहे. मग ती ऑडिओ माध्यमातून असेल की ऑडिओ व्हिडिओ ह्या समांतर माध्यमातून असू शकते. त्यामध्ये बघा उर्वरित जे 3 ऑप्शन्स आहेत त्याची पण आपण चर्चा करून घ्या. पहिला ऑप्शन आहे बघा माऊस. इनपुट डिव्हाइस जसं आपण संगणकात बघतो इनपुट, आउटपुट आणि सीपीयू हे 3 मुख्य घटक आहेत कोणताही संगणक रन करण्यासाठी. मग त्याचं मुख्य काम काय, कर्सर हलविणे आणि क्लिक करून कमांड्स देणे हे मुख्य काम आहे आपल्या माऊसचं. त्यामुळे ऑडिओ इनपुट त्यामध्ये होत नाही. दुसरं बघा हार्ड डिस्क. त्याचं मुख्य काम काय, स्टोरेज क्षमता, जी साठवणूक क्षमता जी आहे हे फार महत्त्वाची ठरते. डाटा स्टोअर करणे आणि फाइल्स सेव्ह करणे हे त्याचं मुख्य काम. इथे पण ऑडिओ इनपुटने होते ना. हा, ऑडिओ फाइल्स तो सेव्ह करू शकतोय परंतु ऑडिओ इनपुट करत नाही, हे इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा मायक्रो प्रोसेसर. नावच सजेस्ट करते ना, प्रोसेसर काय करते, प्रक्रिया कसं इनपुट करणार. प्रोसेसिंग युनिट जो आहे आपला सीपीयू संगणकाचा मेंदू, इन्स्ट्रक्शन प्रोसेस करणे, कॅल्क्युलेशन आणि कंट्रोल ऑप्शन्स जे आहेत का हे ऑपरेशन्स ते करणे, त्यामध्ये पण ऑडिओ इनपुट होत नाही. आपला पर्याय क्रमांक बी जो आहे मायक्रोफोन, तुम्हाला सांगितलं उदाहरण की हा मायक्रोफोन आहे ना, मी बोलते ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय याच्याच माध्यमातून पोहोचत. समजा फोनवर बोलताय किंवा मग ब्लूटूथ कनेक्टेड डिव्हाइस तुमच्यापर्यंत ते कसं काय पोहोचतं. तुम्ही जे बोलताय फोन खिशात आहे, समोरच्या व्यक्तीला आवाज जातोय आपला, कसं जातं, ब्लूटूथच्या माध्यमातून, कारण की ते कॅप्चर करतंय ना आपला ऑडिओ. हे इथं लक्षात घेणं गरजेचं. त्यानंतर बघा आपला योग्य उत्तर मायक्रोफोन. आवाज इनपुट जो आहे तो संगणकामध्ये टाकला जातोय. रेकॉर्डिंग, आवाज, गाणी, ऑडिओ क्लिप्स हे रेकॉर्ड करणे. बेस्ट एक्झाम्पल का ऑनलाईन मीटिंग्स, व्हिडिओ कॉल्स यासाठी उत्तम आहे. आता तुम्ही जे लेक्चर ऐकता तुमच्या डिव्हाइसमध्ये हे पण ते मायक्रोफोनच्या माध्यमातूनच ते सहज शक्य होऊ शकतंय. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, आपलं सीपीयू सिस्टीम जे आहे जे एकत्र काम करते त्यामध्ये तुमचा आवाज प्रक्रिया करते आणि ऑडिओ फाईल साठवून ठेवते. आता याचं अजून एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर समजा व्हॉट्सअप वापरतो आपण, तुम्ही मी सर्वजण टाईप करायचं जीवावर आलं आपल्याला मेसेज, पण त्या असा एक आयकन असतं बघा व्हॉट्सअप टेक्स्ट कीपॅडच्या इथे, त्याला क्लिक करतो आणि आपण जे काय बोलतोय का ते सगळं तो रेकॉर्ड करतो, त्या सीपीयूला पाठवतोय आपल्या फोनच्या, त्याच्यावर प्रक्रिया करून तो सीपीयू कीबोर्डला पाठवतोय आणि कीबोर्ड ते सगळं मेसेज आपल्याला हव्या त्या भाषेमध्ये टाईप करतो आणि मग आपण तो झाला मायक्रोफोनचा सीपीयूच्या माध्यमातून फायनल आउटपुट. ही स्लाइड हेच सांगते. त्याच्यानंतर बघूया आपला पुढचा प्रश्न.
ज्यामध्ये आपण असं म्हणत आहोत की यू कॅन सेंड अटॅचमेंट विथ ईमेल्स बाय डॅश अपलोड, सेकंड डाउनलोड, थर्ड कॉपी अँड फोर्थ मूव. अटॅचमेंट असा एक लोगो येतो बघा पिन सारखा. ईमेल 1 अटॅचमेंट, 2 अटॅचमेंट, 3 अटॅचमेंट. तर त्यासाठी पर्याय क्रमांक 1 अपलोड हे योग्य उत्तर आहे. बघूया बाकीचे ऑप्शन्स. कॉपी म्हणजे काय? एकाच गोष्टीच्या 2 प्रती. दुसरी प्रत डुप्लिकेट, दुसरी प्रत कॉपी. त्यावर फोल्डर ए मध्ये पण आपल्याला बघायला मिळेल, फोल्डर बी मध्ये. ईमेल अटॅचमेंट मध्ये कॉपी हा पर्याय राहत नाही. आपला पर्याय अपलोडिंगच योग्य ठरतो. दुसरा बघा मूव्ह करणे, जागा बदलता आहे ना त्याची डायरेक्ट. एका जागेत ना दुसऱ्या जागेत. समजा आता मी इथून इथं आले, जागा बदलली ना मी फक्त. हाही पर्याय तिथे अटॅचमेंट साठी महत्वाचा ठरत नाही. डाउनलोडिंग, डाउनलोडिंग म्हणजे का बाहेरून आत येणारा प्रवास. म्हटल्यावर काय? इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या डिव्हाइस मध्ये येणारी गोष्ट. फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर बॉम्बे हायकोर्टची नोटिफिकेशन आहे बघा. तर दिसतं का? हा दिसतोय कलर? आता ही बॉम्बे हायकोर्टची जी काही नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला पाहिजे. तुम्ही गुगल ब्राउझर गेलात, त्या वेबसाईटवर गेलात आणि तिथे डाउनलोडवाल्या ऑप्शनवर क्लिक केलं म्हटल्यावरती फाईल जी आहे नोटिफिकेशन तुमच्या डिव्हाइसमध्ये, पीसीमध्ये, लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये ती आली. तर काय डाउनलोड म्हणजे काय? इंटरनेटवरून, इकडे नाही दिसत हा कलर, ओके, इंटरनेटवरून तुमच्या डिव्हाइसमध्ये, तुमच्या फोनमध्ये, मोबाईलमध्ये हे काय झालं? डाउनलोड. अपलोडिंग याच्या पूर्णतः अपोजिट. म्हटल्यावर तुमच्या लोकल डिव्हाइस मध्ये जे आहे का ते तुम्ही इंटरनेटकडे अपलोड करताय, अटॅच करताय. आता याचा बेस्ट एक्झाम्पल जर बघायला गेलं तर समाज माध्यम जी आहेत आपली, सोशल मीडिया अकाउंट्स आपले तुमचे, त्याच्यावर समजा आपल्याला एखादी गोष्ट तुमची पोस्ट करायची, समजा तुमच्या एखाद्या अकाउंटवर, समाज सोशल मीडिया अकाउंटवर तुम्हाला एखादी पोस्ट करायची, त्या गॅलरीमधनं तो फोटो म्हणा, ऑडिओ साऊंड क्लिप म्हणा, व्हिडिओ क्लिप म्हणा, किंवा एखादी स्टोरी पोस्ट करायची, तुम्ही ते सगळं आपल्या फोनच्या डिव्हाइसमधनं त्या ॲपवर त्याच्यावर अपलोड करता. तर का इंटरनेटला तुम्ही ते देता तेव्हा ते तुमच्या त्या सोशल मीडिया हँडलवर, प्लॅटफॉर्मवर ते दिसतं. तर ते काय झालं? अपलोडिंग. अपलोडिंग म्हणजे काय? की आपल्या डिव्हाइस मध्ये असलेलं इंटरनेटला देणे. डाउनलोड म्हणजे काय? इंटरनेटमध्ये असलेलं आपल्या डिव्हाइसला, म्हणजे त्या दोघं अपोजिट आहे. ट्विस्ट हा एक देतोय, एक त्या गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या प्रश्नाकडे जाऊया. फॉर रायटिंग न्यू मेल डॅश ऑप्शन इज यूज इन जीमेल. न्यू मेल, कंपोज, राईट मेल अँड कन्स्ट्रक्ट मेल. तर पर्याय क्रमांक 2 कंपोज मेल हा इथे योग्य उत्तर ठरतो. उर्वरित ऑप्शन पण मेलमध्ये अवेलेबल आहेतच, परंतु ते तिथे योग्य उत्तर ठरत नाही. न्यू मेल म्हणजे काय ते आपण येथे समजू. नवीन मेल तयार करण्यासाठी न्यू मेल हा पर्याय आपण वापरतो. जीमेल मध्ये तर काही ऍप्स मध्ये असतात, पण जीमेल मध्ये ऑफिशियल नाव नाही, मग ह्या अयोग्य. कंपोज नवीन मेल लिहिण्यासाठी त्याचा वापर. जीमेलचे ऑफिशियल बटन आहे ते आपल्याला साईडला बघा. मेल जर तुम्ही फोन मध्ये ओपन केलं, आता साईडला कंपोज वाला एक ऑप्शन मिळतो बघा, असं कोपऱ्यामध्ये असं कंपोज लिहिलं, तो हा ऑप्शन. त्याच्यानंतर राईट मेल, मेल लिहिण्यासाठी फक्त जनरल पेज आहे, बटन नाही. त्याच्यानंतर बघा कन्स्ट्रक्ट मेल, मेल तयार करणे हा शब्द जीमेल मध्ये अजिबात वापरला जात
राईट मेल आपण लिहितो ना, सब्जेक्ट टू, पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेलच बघा. आता समजा प्राप्त करता काय टू, समजा टू जर आपण xyz@gmail.com याला मला पाठवायचं. सब्जेक्ट काय, समजा बॉम्बे हायकोर्ट नोटिफिकेशन. सब्जेक्टमध्ये मग मी लिहिणार सगळे असं असं क्लर्कच्या, स्टेनोग्राफरच्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी सेंडच्या ह्याच्यावर अटॅच, मला काही नोटिफिकेशन ॲड करायची, बघा हा अटॅचमेंटवाला अपलोडवाला ऑप्शन, अटॅच करणार, सेंड करणार, त्या समोरच्या XYZ जीमेल अकाउंट जे आहे त्याला ते पोहोचणार. ते कंपोज मेलवाला ऑप्शन, जेव्हा तुम्हाला जीमेलमध्ये नवीन संदेश पाठवायचा असेल तेव्हा इतर कोणत्याही शब्दाचा शोध घेऊ नका, थेट कंपोज बटन शोधा, नवीन मेल राईट करू शकता. संगणकावर ऑडिओ ऐकण्यासाठी अचूक साधन कोणते? खालीलपैकी कोणते साधन ऑडिओ ऐकण्यासाठी वापरले जातात? पर्याय क्रमांक 1 प्रिंटर, दुसरं मोडेम, तिसरं माऊस, चौथं. साधा सरळ सोपा प्रश्न, यात काहीच रॉकेट सायन्स नाही, बेसिक. स्पीकर मध्येच ऐकणार ना. आता तुम्ही जे लेक्चर ऐकता तुमचा डिव्हाइसचा व्हॉल्यूम वाढवणार ना, समजा फोन मध्ये ऐकताय तुम्ही, वाढवणार ना, इकडून आवाज येणार ना, हेडफोन मध्ये आवाज येणार ना. स्पीकर महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर बघूया पुढचे ऑप्शन. प्रिंटर काय, आता हे प्रिंटर काय, आउटपुट. उपयोग डॉक्युमेंट्स किंवा इमेजवर प्रिंट करणे, ऑडिओ स्थिती ऑडिओ ऐकण्यासाठी त्याचा वापर केला जात नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, इनपुट डिव्हाइस आहे आपलं माऊस, कर्सर हलवणे किंवा क्लिक करणे हे त्याचे मुख्य उपयोग. ऑडिओसाठी पुन्हा त्याचा उपयोग होत नाही माऊसचा, बरोबर. राईट क्लिक करतो, लेफ्ट क्लिक करतो आपण कर्सर, ते आता समजा कर्सर हे जे मी वापरते, समजा माऊसच वापरते ना, इथून हे क्लिक करते, समजा इथं टिक करते, इथून येते म्हटलं काय कर्सरच झाला ना हा एक. त्याच्यानंतर बघा मोडेम, बाह्य जगाशी इंटरनेटचा दुवा. नेटवर्क डिव्हाइस आहे, कॅम्प्युटरला इंटरनेट किंवा टेलिफोन लाईनशी त्याचं काय भूमिका आहे. ऑडिओ स्थितीमध्ये ह्याचं सुद्धा काम होत नाही. याचं बेस्ट एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आपलं वायफाय आहे, इंटरनेट ऍक्सेस मिळत आहे ना आपल्याला, त्याच्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. त्यानंतर बघा स्पीकर, म्युझिक ऐकणे, व्हिडिओजचा साऊंड ऐकणे किंवा कॅम्प्युटरमधील ऑडिओ इनपुट आउटपुट मिळवणे. मग ऑडिओ ऐकण्यासाठी स्पीकर वापरली जातात. तर काय, ध्वनी लहरींचे प्रसारण करणारे साधन स्पीकर. तर व्याख्या विचारली स्पीकरची तर काय, ध्वनी लहरींचे प्रसारण करणारे साधन. त्या आपल्या वेव्ह, साऊंडच्या ज्या वेव्ज आहेत का त्या आपल्यापर्यंत पोहोचवणारे साधन. इन मायक्रोसॉफ्ट विंडोज डिलीटेड फाइल, शॉर्टकट एक्सेट्रा आर टेम्पररी स्टोर्ड इन डस्टबिन, सायकल बिन, डेस्कटॉप आणि क्लिपबोर्ड. तर पर्याय क्रमांक 2 रिसायकल बिन हे त्याचे योग्य उत्तर. टेम्पररी स्टोर्ड असतं बघा, परमनंट डिलीट होत नाही. पर्याय क्रमांक 2 बरोबर. डिलीट केलेल्या फाईल्स तात्पुरत्या साठवल्या जातात की जेणेकरून आपण त्या रिसोर्स स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा एखादी तुमची प्रोजेक्ट फाईल आहे, चुकून तुमच्याकडनं डिलीट झाली, ती रिसायकल बिन मध्ये तात्पुरती राहणार. तुम्हाला लगेच क्लिक केला, अरे ही त्या कामाची फाईल आहे, आता केली थोडी आपली मिळेल. रिसायकल बिन मध्ये जाणार, तिथून रिस्टोर वाला ऑप्शनवर क्लिक करणार, आपली फाईल ॲज इट इज जिथं होती तिथं मिळणार. हे झाला रिसायकल बिनचा फायदा. आणि तो पर्याय क्रमांक 1 होता का डस्टबिन, तो अयोग्य, आणि रिसायकल बिन हा आपला योग्य पर्याय ठरतो. त्याच्यानंतर बघा डेस्कटॉप म्हणजे काय ते समजून घ्या. डेस्कटॉप म्हणजे कम्प्युटर सुरू झाल्यावर दिसणारी मेन स्क्रीन. जी आता समजा हा पीसी ओपन केलाय ते तुम्हाला दिसणार आहे सगळं. त्यामध्ये तुमचं पहिलं आयकन्स असतात वेगवेगळे. फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर फोन वापरता तुम्ही, मी आपण समजा जो काय तुमचा फोनचा पासवर्ड वगैरे टाकून तुम्ही ओपन केला, हा तुम्ही फोन वापरला, ॲप्स आलेत म्हटल्यावर काय हे झाले आयकन्स, सेम आयकन्स वेगवेगळे. तुम्ही फाईल शॉर्टकट ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी वापरू शकतात.
डिलीट फाईल वापरण्यासाठी डेस्कटॉपचा वापर केला जात. त्याच्यानंतर आहे बघा क्लिप बोर्ड, अदृश्य तात्पुरती मेमरी. त्याच्यात कट कॉपी केलेला डाटा. क्लिप बोर्ड हा टेम्पररी मेमरी एरिया आहे जिथे डेटा तात्पुरता ठेवला. टेम्पररी मेमरी आहे ती पेस्ट करण्यासाठी वापरली जाते. म्हटलं आपण बघा ना इकडचा मजकूर तिकडे नेऊन टेकवतो म्हटलं का कट कॉपी पेस्टच झाले ना. ते आपण डिलीटेड फाईल ठेवण्याचा पर्याय, तर रिसायकल बिन हा त्याचा योग्य पर्याय ठरतो. डॅश इज एक्झाम्पल ऑफ ऑपरेटिव्ह सिस्टम. जावा, युनिक्स, वर्ड, MS वर्ड अँड इंटरनेट. आता इथे होतो थोडंसं गल्लत. बऱ्याच विद्यार्थ्यांना MS वर्ड वाटत असेल ऑपरेटिव्ह सिस्टम, तर ते युनिक्स हे त्याचं योग्य उत्तर ठरतं. आपण बघूया कसं. ऑपरेटिव्ह सिस्टीम OS म्हणजे काय ते पहिले समजा. कॅम्प्युटर हार्डवेअरला योग्य प्रकारे नियंत्रण करणारा संगणकाचा मेंदू. ऑपरेट करणारा, चालविणारी यंत्रणा. त्या सर्व सॉफ्टवेअर चालवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून देते, एक माध्यम तयार करून देतो. कोण? ऑपरेटिव्ह. त्यामध्ये बघा ऑपरेटिव्ह सिस्टीम युनिक्स एक ऑपरेटिव्ह सिस्टीमचे उदाहरण आहे. मल्टी युजर्स एकाच वेळी अनेक युजर्स त्याला वापरू शकतात. त्यानंतर मल्टीटास्किंग एकाच वेळी अनेक काम. आता मल्टी युजर सगळे काय एकच काम तर करणार नाहीये. आता समजा तुम्ही डिव्हाइसवर लेक्चर ऐकता, सगळेजण तर लेक्चर ऐकत नाही, कोणी रील स्क्रोल करेल. मल्टी युजर आहोत ना आपण. त्याच्यानंतर बघा हार्डवेअर कंट्रोल करण्यासाठी. त्यानंतर बघा जावा काय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, कम्प्युटरची भाषा आहे. सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी, वेब आणि मोबाईल डेव्हलपमेंटसाठी त्याचा वापर केला जातो. प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यानंतर इंटरनेट ग्लोबल नेटवर्क आहे, जगभरातील संगणकांना एकमेकांना जोडणारी एक जागतिक प्रणाली. वर्ल्ड वाईड वेब जी म्हणतो का आपण, जाळं, इंटरनेटचं जाळं ते असतं. त्याच्यानंतर बघायला गेलं MS वर्ड युजरसाठी एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिव्ह सिस्टीमने मायक्रोसॉफ्ट ऑफिस जे आहे का, MS ऑफिस ही आहे ऑपरेटिव्ह सिस्टीम. MS ऑफिसच्या अंतर्गत येतं सॉफ्टवेअरच्या नावावर MS वर्ड, दुसरं येतं MS एक्सेल आणि तिसरं येतं MS पॉवर पॉईंट. मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. त्यामुळे इथे लक्षात घ्या. त्यानंतर बघा शॉर्टकट की तुम्हाला ओळखायची त्याच्यामध्ये. तर संगणकावरून फाईल कायमची परमनंटली डिलीट करण्यासाठी कोणता शॉर्टकट की वापरली जाते? पहिल्याच्यात काय बघितलं आपण, रिसायकल बिन म्हणजे डिलीट झालेली वस्तू रिसायकल बिन मध्ये ठेव. आता रिसायकल बिन मध्ये तर डायरेक्टच डिलीट करून टाकायची, ठेवायचीच नाही आपल्याला. तर त्यासाठी आपण कोणता पर्याय वापरतो? पर्याय क्रमांक 1 शिफ्ट प्लस डिलीट, कंट्रोल प्लस डिलीट, तिसरं अल्ट प्लस डिलीट आणि चौथं डिलीट. आता इथं पर्याय क्रमांक 1 शिफ्ट प्लस डिलीट हे योग्य उत्तर आपलं ठरतं की आपल्याला कायमस्वरूपी डिलीट करायची, आपल्याला रिसायकल बिन मध्ये नको येते वस्तू. तर त्यामध्ये बघा संगणकावरून फाईल कायमची डिलीट करण्यासाठी शिफ्ट प्लस डिलीट ह्या पर्यायाचा वापर केला जातो. फाईल कायमची नष्ट करण्यासाठी हा एकमेव योग्य पर्याय आहे. उर्वरित पर्याय बघूया आपण. शिफ्ट प्लस डिलीटची कार्यपद्धती पहिले बघूया. फाईल रिसायकल बिन मध्ये जात नाही आणि परिणाम थेट सिस्टीम मधून बाहेरची कायमची रिमूव्ह होते. कशात ना, सिस्टीम्स मधून, आपल्या डिव्हाइस मधून. त्यामुळे परमनंट डिलीट साठी शिफ्ट प्लस डिलीट वापरले जाते. आता समजा आपण डिलीट केलं, समजा इथून हे रिसायकल बिन मध्ये जातं, हे डायरेक्ट जम्प करून डायरेक्ट डिलीट होतं. इथे लक्षात घ्यायचं आहे. रिसायकल बिन कसं रिस्टोर करू शकतो ना आपण, तो लूप त्याच्यातनं जात आहे. फक्त डिलीट जर केलं तर ती काय तात्पुरती डिलीट होते. डिलीट की वापरल्यास फाईल रिसायकल बिन मध्ये जाते, म्हणजे ती टेम्पररी डिलीट होते. मग काही डिव्हाइसेस मध्ये तर 30 दिवसांचा कालावधी असतो, काही मध्ये 45 दिवसांचा कालावधी असतो. की तेवढ्या दिवसांमध्ये जर नाही आपण रिस्टोर केलं तर मग ते पुन्हा डिलीट होऊ शकतं. त्यानंतर बघायला गेलं तर रिसायकल बिन मधून सहज रिस्टोर करता येते. परमनंट डिलीट होत नाही, कायमस्वरूपी डिलीट होत नाही. तात्पुरत्या स्वरूपात आणि रिकव्हरी लूप त्याच्यामध्ये असतो, रिस्टोर आपण ते करू शकतो. त्यानंतर बघा कंट्रोल प्लस डिलीट हा शॉर्टकट फाईल परमनंटली डिलीट करण्यासाठी वापरला जात नाही. काही ऍप्लिकेशन मध्ये शब्द डिलीट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अल्ट प्लस डिलीट हा शॉर्टकट फाईल डिलीट करण्यासाठी वापरला जात नाही.
हे पूर्णपणे चुकीचे पर्याय आहेत. कंट्रोल प्लस डिलीट आणि अल्ट प्लस डिलीट हे चुकीचे पर्याय आहेत. दोन पर्याय कामाचे शिफ्ट प्लस डिलीट की जी परमनंट डिलीट होईल आणि फक्त डिलीट हे टेम्पररी रिसायकल बिनमध्ये जाईल. त्यानंतर बघा माऊसला कोणत्या प्रकारचे इनपुट डिव्हाइस म्हटले जाते? माऊस इज कॉल्ड डॅश टाइप ऑफ इनपुट डिव्हाइस. स्कॅनिंग, टेक्स्ट, पॉइंटिंग अँड व्हॉइस. साधा सरळ प्रश्न. पॉइंटिंग डिव्हाइस. टिक करतो ना. आता समजा हे टिक केलं नाही, पॉइंट केलं ना मी. समजा आता मला इथं रेश मारायची नंतर का मी इथून पॉइंट केलं आणि इथून पॉइंटिंग डिव्हाइस आहे. स्कॅन केलं का मी नाही ना. पॉइंटिंग डिव्हाइस. संगणकाला वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी उपकरणे लागतात. भौतिक कृतीचे डिजिटल डेटामध्ये रूपांतर करते. कीबोर्ड असेल, माईक असेल, माऊस असेल, प्रिंटर असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे लागत असतात. आता स्कॅनिंग म्हणजे काय? स्कॅनर डॉक्युमेंट्स किंवा इमेज स्कॅन करून कम्प्युटरमध्ये आणणे. झेरॉक्स घ्यायला जातात समजा, एका प्रतीची दुसरी प्रत करतात. त्या मशीनमध्ये तो व्यक्ती तो टाकतोय तेव्हा ते स्कॅन होतात, मग आपल्याला एक दुसरी प्रत मिळते ना, फोटोकॉपी मिळते ना. समजा तुम्हाला एखादी PDF डाउनलोड करायची आहे किंवा PDFची प्रिंट आउट घ्यायची आहे, एखाद्या इमेजची प्रिंट आउट घ्यायची, तर ते स्कॅनरवरून ते डाउनलोड करून घेतात. त्यासाठी स्कॅनर महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर टेक्स्ट इनपुट, त्यासाठी कीबोर्ड आहे आपल्याकडे. त्यात लेटर्स, नंबर, टेक्स्ट टाईप करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. आता समजा हे मी लिहिते, समजा अ ब क, ते जर मी लॅपटॉपवर असतं तर मी टाईप करत असते ना कीबोर्ड्सच्या बटनांवर. त्याच्यानंतर बघा व्हॉइस इनपुट डिव्हाइस म्हणजे मायक्रोफोनचा उपयोग आवाज कॅम्प्युटरमध्ये इनपुट करणे. माईक काय व्हॉइस इनपुट करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा ठरतो. मग माऊस काय झाला? पॉइंटिंग डिव्हाइस. आता पॉइंटिंग डिव्हाइसचा उपयोग कर्सर हलविण्यासाठी, आयकॉन्स किंवा फाईल्सला ओपन करण्यासाठी, क्लिक करून कमांड देण्यासाठी त्या माऊसचा आपण उपयोग करतो. तर अशा रीतीने आपले आजचे जे PYQs आहेत का ते आपण योग्यरित्या संपवलेले आहेत. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी बघा आपण बॉम्बे हायकोर्टचा जवळ आलेला पेपर लक्षात घेता मात्र 49 रुपयांमध्ये कम्प्युटरवर आधारित बॅच लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये आपण लेक्चर्सच्या माध्यमातून, असं जसं PYQच्या माध्यमातून आपण ॲनालाइज करतोय, त्यावेळी इतर जे घटक आहेत जे परीक्षेला येऊ शकतात ते आपण लेक्चरच्या माध्यमातून या बॅचमध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर परीक्षा जवळ आल्यावर तुम्हाला अभ्यासासोबत प्रश्नपत्रिकांचा सरावासाठी मात्र 75 रुपयामध्ये 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहेत की ज्यामध्ये आपण मराठी, इंग्रजी व्याकरण जे असेल, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, त्याच्यानंतर मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस, तुमची कम्प्युटरचे प्रश्न जे आहेत, GSचे प्रश्न, या सर्वांचा सर्वांगीण आढावा घेण्यासाठी आणि एक्झाम प्रेशर हँडल करण्यासाठी तुम्हाला मात्र 75 रुपयामध्ये 20 टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपची लिंक दिलेली आहे की तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. मग कम्प्युटरच्या बॅचसाठी असो किंवा टेस्ट सिरीजच्या बॅचसाठी असो. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्शन अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे की तुमच्या सरळ सेवेशी संबंधित इतर जे काही डाऊट्स आहेत ते पण तिथे तुमचे सॉल्व्ह करून दिले जातील. धन्यवाद.